घालून देतो आणि 11 वर्ष सोशल मीडिया आणि टीव्ही बघण्यात आणि मित्रांबरोबर त्यांचा अमूल्य वेळ वाया घालवतात आणि बाकीच्या 60 वर्षांमध्ये 15 वर्ष शाळेत जाण्यासाठी, कॉलेज जाण्यासाठी आणि खेळण्यात निघून जातात. एक गोष्ट लक्षात ठेवा, पत्त्यांच्या खेळात 52 पत्ते सगळ्यांना सारखे वाटले जातात, पण जिंकतो तोच जो या खेळात माहीर असतो. तसंच आयुष्यात सगळ्यांना 24 तास सारखे वाटले गेले. काही लोक ह्या 24 तासात दिवस रात्र मेहनत करून त्यांचे स्वप्न पूर्ण करतात. म्हणून वेळेचं महत्त्व आजच समजून घ्या. वेळ फुकटात मिळते, मात्र ती अमूल्य आहे. तुम्ही वेळेला आपलं म्हणू शकत नाहीत, मात्र तिचा उपयोग स्वतःसाठी करू शकतात. तुम्ही वेळेला साठवून ठेवू शकत नाही, मात्र ती खर्च करू शकता. असं नसतं की आपल्याजवळ जीवन जगण्यासाठी पुरेसा वेळ नसतो, मात्र मिळालेल्या वेळेतील खूप जास्त वेळ आपण निरर्थक गोष्टींमध्ये वाया घालवतो. वेळ ही बोलून दाखवत नाही, तर ती करून दाखवते. एकदा वेळ गेल्यावर ती कधीच परत येत नाही. जो व्यक्ती वेळेतील एखादा तास जरी व्यर्थ घालवत असेल, त्या व्यक्तीने अजून जीवनाची किंमत ओळखली नाही. अशी एकच गोष्ट आहे जी वेळेपेक्षा सुद्धा मूल्यवान आहे, आणि ती म्हणजे आपण हा वेळ ज्यावर खर्च करतो ना, ती गोष्ट. जगात सर्वात महान 2च गोष्टी आहेत, वेळ आणि संयम. जी गोष्ट तुमच्यासाठी खूप जास्त महत्त्वाची आहे ना, त्यासाठी त्यावर वेळ खर्च करा. वेळेनुसार आपल्या गरजा सुद्धा बदलायला हव्या. लोक म्हणतात की वेळेनुसार सर्व जखमा भरल्या जातात, पण ते यासाठी म्हणतात की कुठल्याही दुःखाची एक निश्चित वेळ असते. 1 मिनिट उशीर करण्यापेक्षा वेळेच्या 1 तास आधी पूर्ण करायला शिका. वेळ खूप अनमोल आहे. नेहमी लक्षात ठेवा की आपली वेळ ही चांगल्या लोकांसोबत खर्च करायला हवी. वेळ हातातून सहज निसटते, आणि आपण वेळेला थोडी जरी ढील दिली ना, तर ती आपला पूर्ण वेळ सहज घेऊ शकते. मला एखादं काम करायचं नाहीये आणि माझ्याजवळ वेळ नाही, ही 2 वाक्य सारखीच आहेत. त्या प्रत्येक एका मिनिटात जेव्हा तुम्ही क्रोधित होता, त्या 60 सेकंदात उगाचच तुम्ही तुमचा आनंद कमी करून घेता. जी गोष्ट आपल्याजवळ सदैव असते ना, ती म्हणजे वेळ. ज्या व्यक्तीजवळ काहीच नसते, त्याच्याजवळ सुद्धा वेळ ही असतेच. वेळेच्या मिनिटाचा योग्य उपयोग करा, मग बघा तुमच्या आयुष्यातील तास आणि नंतर दिवस कसे बदलतात. वेळ हळूहळू चालतो, मात्र नेहमी आपल्या समोरच येतो. यशस्वी लोक आपल्या वेळेचा वापर विचारपूर्वक करतात, आणि सामान्य लोक वेळेचा वापर निरर्थक गोष्टीसाठी करतात. आपली वेळ कशीही असो, चांगली किंवा वाईट, आपल्याजवळ फक्त ही एकच वेळ असते. जर एकाच गोष्टीबद्दल आपण सदैव फक्त विचार करत असाल, तर ती गोष्ट आपण कधीही मिळवू शकत नाही. आपण व्यवस्थित विचार करून वेळेचा वापर करायला हवा. आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी की कोणतंही चांगलं काम सुरू करण्यासाठी वेळ ही चांगलीच असते. एखाद्या व्यस्त माणसाला वेळेचं महत्त्व खूप चांगल्या प्रकारे ठाऊक असतं. त्याला माहीत असतं की गेलेला दिवस हा आजची आठवण असतो, आणि येणारा दिवस हा आजच्या स्वप्नांसारखा असतो. वेळेचा चांगला उपयोग केला तर जीवन आनंदी बनते, आणि दुरुपयोग केला तर जीवन नकोसं बनतं. वेळ तर निघून जातो, मात्र आपले ठसे सोडून जातो. गेलेली वेळ कधीच अदृश्य होत नाही, कारण वेळ कधीच जुनी होत नाही. खरं तर वेळेला खर्च करणं अवघड नाही, तर वेळेला योग्य ठिकाणी खर्च करणे खूप कठीण आहे. खरं तर जे लोक आपल्या वेळेचा सर्वाधिक दुरुपयोग करतात, तेच लोक वेळ नसल्याची कारणं देतात. आनंदी जीवन जगण्यासाठी सर्व लहान मोठ्या सुखदुःखांच्या क्षणांना मिळून जगावं लागतं. चांगल्या कार्याची सुरुवात करण्यासाठी वेळ सदैव चांगलीच असते. वेळ सगळ्यांना सारखा मिळतो, मात्र आपण सगळे त्याचा सारखा वापर करत नाहीत. नेहमी समजावून सांगण्यात आपला वेळ वाया घालवू नका. लोक तेच ऐकतात जे त्यांना ऐकायचं असतं. रेतीच्या कणासारखी वेळ हातातून सुटत जाते आणि कधीही परत येत नाही. एखाद्या गोष्टीची किंमत ही आपण त्या गोष्टीला आपण किती वेळ देतो यावरून ठरत असते. कालचा दिवस गेलेला आहे, उद्याचा दिवस यायचा आहे. आपल्याजवळ फक्त आजचा दिवस आहे, म्हणून तुमच्या कामाला आजच सुरुवात करा. उशीर आपल्याला होऊ शकतो, वेळ कधीच उशीर नाही करत. जी वेळ आपण आनंदात खर्च करतो ना, ती खर्च केलेली वेळ कधीच व्यर्थ नसते. वेळेची एक गोष्ट चांगली असते, वेळ कशीही असो ती चालली असते. वेळ दिसत नाही, मात्र बरंच काही दाखवून जाते. वेळेचा आरसा कधीच खोटं बोलत नाही. आपल्यांना ओळखण्याची सर्वात चांगली वेळ आपली वाईट वेळ असते. वेळ ही श्रीमंताला भिकारी आणि भिकाऱ्याला श्रीमंत बनवते.
जे लोक खेळण्यासाठी चालण्यासाठी वेळ काढत नाही ना, त्यांना मग आजारासाठी वेळ काढावा लागतो. वेळ गेल्यावर त्याबद्दल विचार करणे म्हणजे तो विचार नसून पश्चाताप असतो. जो वेळेनुसार चालत नाही ना, त्याच्याबरोबर कोणी चालत नाही. वेळेपेक्षा उत्तम शिक्षक, धनवान आणि दयावान या जगात कुणीच नाही. वेळेने दिलेला अनुभव जीवनभर लक्षात राहतो. आपण थांबू शकतो, वेळ नाही म्हणून सावकाश का असेना पण चालत राहा. वेळेचं औषध हे कधी गोड तर कधी कटू असतं. वेळ सर्वांचीच येते, त्यामध्ये कुणी घडतो तर कुणी बिघडतो. स्वर्ग आणि नरक हे वेळच दाखवत असते. वेळ आपल्यानुसार चालत नाही तर आपल्याला वेळेनुसार चालावं लागतं. वेळेशी मैत्री करायला जमलं की आयुष्य आनंदात जायला लागतं. कठीण काळात समजूतदार व्यक्ती मार्ग शोधतात आणि मूर्ख व्यक्ती कारण द्यायला लागतात. समजूतदार व्यक्ती स्वतः शिकतो आणि मूर्ख व्यक्तींना वेळ शिकवतो. वर्तमानातील वेळ ही सर्वात चांगली असते, कारण त्यावर पूर्णतः आपला अधिकार असतो. दोन ठिकाणांमधील सर्वात मोठं अंतर हे वेळच असते. वाट पाहत बसू नका, वेळ कोणासाठीही थांबत नाही. मित्रांनो, आपल्या सर्वांना माहिती आहे की एखादं अशक्य काम पूर्ण करण्यासाठी आपल्याला खूप मेहनत करायची गरज असते आणि त्याचबरोबर गरज असते वेळ सांभाळून काम करायची. नाहीतर वाईट वेळ यायला उशीर होणार नाही. आणि येणारा वेळ कसा असेल हे कोणाला माहीत नाही आणि जाणारा वेळ परत येऊ शकत नाही. म्हणून तुमचं आयुष्य पूर्णतः तुमच्या हातात आहे. या वेळेला मेहनत घ्या, म्हणजे येणारी वेळ यशाचा धिंगाणा घालेल. व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिला असेल तर कमेंट नक्की करा, लाईक करा, शेअर करा आणि मराठी भाषेत मोटिवेशनल व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्कीच प्रेस करा. मी भेटतो